न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। अहमदनगर पुणे रोडवरील चास येथील गोंडाळमळा येथे असलेल्या ओढ्यातील दत्त मंदिरात दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। उत्सवानिमित्त गुरुचरित्र पारायण सोहळ्याची सांगता झाली। दत्त जयंतीला सकाळी 8 वाजता श्रींचा महाअभिषेक सोहळा, होम हवन, नंतर दुपारी 3 वाजता भजन कार्यक्रम आणि संध्याकाळी 7 वाजता भजन संपन्न झाले। संध्याकाळी ठीक 6 वाजता श्रींचा पाळणा व जन्म सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सर्व मंदिर परिसराला फुलांची सजावट करण्यात येऊन विद्युत रोषणाई केली होती। आज दुसऱ्या दिवशी सत्यनारायण महापूजा सकाळी 9 वाजता संपन्न झाली आणि त्यानंतर दुपारी महाप्रसाद संपन्न झाला। 2 दिवसीय कार्यक्रमासाठी शहरासह राज्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। सकाळपासून ते रात्रीपर्यंत भाविक दर्शनासाठी गर्दी केली होती, तर परिसरात विविध दुकाने आणि खेळणी होती। केडगावच्या पुढे असलेले हे मंदिर पुरातन क्षेत्र असून इथे दत्त महाराजांच्या दगडी स्वयंभू पादुका आहेत। हे मंदिर ओढ्यात असून दोन्ही बाजूने डोंगर आहे व मध्ये दत्त क्षेत्र आहे। गेली अनेक वर्ष इथे उत्सव साजरा केला जातो। नगर पुणे रोड ओढ्यातील दत्त मंदिर, चास, गोंडाळमळा। दत्त जयंती मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो। आज दत्त जयंतीची सांगता मोठ्या प्रसाद करून सर्व भाविकांना प्रसाद देऊन झालेली आहे। ओढ्यातील दत्त मंदिर हे मागील 61 वर्षापूर्वीचं असून दत्तांच्या पादुका या स्वयंभू आलेल्या आहेत। दत्तांच्या पादुका स्थापन करून आम्ही 3 पिढ्यांनी आजपर्यंत सर्व पूजेचं कामकाज पाहिलेलं आहे व पाहत आहोत। इथून पुढे पाहणार आहोत। काल काय काय कार्यक्रम झाले? काल सकाळी दत्तयाग झाला, त्यानंतर भजनाचा कार्यक्रम झाला, त्यानंतर 6 वाजता दत्तांचा जन्म होऊन परत भजनाचा कार्यक्रम झाला। किती लोक आले साधारणतः काल? आज 2-2.5 हजारपर्यंत लोकसंख्या होती दर्शनाला आलेली। जेव्हापासून इथं ओपन झाल्यापासून पहिले दगडाची मूर्तीची पादुका होत्या, तिथून पुढे हळूहळू थोडं 60-65 वर्षापासून इथं मंदिराचं काम वाढत गेलं, तेव्हा आतापर्यंत खूप मोठं होत गेलं। पहिले पूर्वी 10-15 बामणं राहायचे, मग आता तिथून पुढे हे मंदिर वाढत गेलं, जास्त खूप मोठं झालं। मोठं वाढता खूपच मोठं वाढलं। जवळजवळ मला म्हणजे आजवळ 30 ते 31 वर्षापासून मी येतो देवाला ह्या इथं, तेव्हापासून हे समजा ओपन झालेलं आहे। 20 वर्षांपूर्वी इथे मोठ्या स्वरूपात मंदिर बांधण्यात आलं होतं, त्यामुळे हे धार्मिक बरोबर पर्यटन स्थळ देखील आहे। नगर पुणे रोडवरील प्रवासी कुटुंब शेकडो वर्षांपासून इथे दर्शनासाठी व विश्रांतीसाठी थांबतात। दर गुरुवारी रात्री आरतीसाठी नगरकर व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने इथे येतात। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर। न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा।